हे बघा, आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार. माझी कहाणी पण वाचून झालेली आहे, आरती झालेली आहे. आता आपल्याला करायचं आहे जेवणाचं जे नैवेद्याचं ताट बनवायचं आहे. त्याच्यासाठी मी तयारी करत आहे. तिकडं स्वयंपाक माझा झालेला आहे, शिरा राहिला आहे तर तो मी करून घेणार आहे. पण तुम्हाला पूजा कशी वाटली हे मला नक्की सांगा. इकडे बघू शकता मी शिरा करायला घेतलेला आहे, थोडाच करणार आहे. कारण गुरुवारच्या उपवासामध्ये गोड काहीतरी मिष्टान्न असं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये, म्हणून मी शिरा करून घेत आहे. हे वरण हे भात झालेलं आहे, मिरचीसाठी केलेलं आहे आणि हे ताट देवासाठी ताट तयार करायला घेतलेलं आहे. मी अख्ख्या मसूरची भाजी केलेली आहे. मी एक पोळी म्हणजे चपाती बघू शकता, कुकरमध्ये अख्खा मसूर केलेला आहे. मी अख्खा मसूर खूप छान. त्याच्यानंतर आता केलेलं मी गरम गरम शिरा आणि आता पण वरण भात थोडंसं. तुम्ही देवाला किती प्रसाद ठेवता माहीत नाही, पण आपण जे घरात जे बनवलेलं असतं ते सगळं ठेवायचं असतं. पण शक्यतो गोड हे पाहिजेच असतं. मी गेल्या गुरुवारी शेवयाची खीर केली होती, म्हणून आता शिरा केलेला आहे. हे वरण आणि इथं आपल्याला हा मिरचीचा ठेचा, म्हणजे घरात जे काही आपण बनवलं आहे ते सगळं द्यायचं आहे. तर आपल्याला देवाला ताट म्हणजे जेवायला ताट द्यायचं आहे, नैवेद्य द्यायचा आहे. तर तुम्ही पण मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करता की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. तर ताट कसं वाढायचं आहे तुम्हाला दाखवते मी. इथं खाली असा स्वस्तिक काढायचा आहे आणि त्याच्यावरती हे ताट ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हातात पाणी घेऊन असं ताटावरती फिरवायचं आहे. उदाहरणाय स्वाहा, त्याणाय स्वाहा, प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा असं म्हणून देवाला हे ताट अर्पण करायचं आहे. देवाला तो नैवेद्य अर्पण करायचा आहे. आणि माझी पूजा कशी वाटली हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.